नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या बघा शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर बघा जे की GMC छत्रपती संभाजीनगर भरती 2025साठी आज आपण सर्व पदांसाठी उपयुक्त अशी बघा एकूण प्रश्न मित्रांनो 25 या ठिकाणी बघा सामान्य विज्ञानावरचे मित्रांनो अभ्यास होतात बघा, जे की मित्रांनो परीक्षेदृष्टीने अत्यंत बघा इम्पॉर्टंट असणार आहेत. म्हणून काय करा, आता जो मित्रांनो आपला हा संपूर्ण भाग आहे बघा, तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन वगैरे असाल, पहिल्यांदा जर तुम्ही आपला हा व्हिडिओ अभ्यासत असाल, सबस्क्राईब मात्र बघा आत्ताच्या ठिकाणी चॅनलला करून घ्या. ओके, बघा पहिला प्रश्न काय म्हणतो. हां, तर नियोजन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, नियोजन जे आयोग आहे मित्रांनो, बघा या आयोगाची स्थापना कधी करण्यात आली, तर बघा जे की क्रमांक 15 मार्च 1950 रोजी बघा मित्रांनो नियोजन या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके मित्रांनो, बघा पहिल्या नियोजन आयोगाची मित्रांनो जेव्हा स्थापना झाली तेव्हा मित्रांनो नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर पंडित नेहरू होते. बघा लक्षात घ्या मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू मित्रांनो हे बघा या ठिकाणी मित्रांनो नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते, जे की मित्रांनो बघा हे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान देखील आहेत, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे लोकशाही म्हणजे लोकांसाठी आणि लोकांचे राज्य ही व्याख्या कोणी केली. ओके, तर बघा लोकशाही म्हणजे लोकांसाठी आणि लोकांचे राज्य ही व्याख्या कोणी केली, तर बघा जी की क्रमांक ब अब्राहम लिंकन यांनी मित्रांनो बघा या ठिकाणी लोकशाहीची या प्रकारची व्याख्या केलेली आहे, जी की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, असू द्या. पुढे बघा यासोबत मित्रांनो जे आपलं नियोजन आयोग मित्रांनो, या नियोजन आयोगाची बघा नाव बदलून 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोग या ठिकाणी करण्यात आलं. बघा लक्षात तुम्ही ठेवून घ्या ही देखील बघ बाबा नीती आयोग बघा मित्रांनो, नियोजन आयोगाचं बघा या ठिकाणी मित्रांनो विलिनीकरण करून बघा या ठिकाणी नीती आयोग हे स्थापन करण्यात आलं, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना बघा ठेवायचं. ओके, कधी तर 1 जानेवारी 2015ला असू द्या लक्षात इतकं देखील. पुढे ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण, किंवा ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय मानकरी कोण, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर क्रमांक बघा क, जे की भानू अथय्या बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके, बघा काय करा बघा हा संपूर्ण आपला भाग अभ्यासण्यासोबत वही पेन घ्या, वही पेनमध्ये हे सर्व काय प्रश्न लिहून घ्या बघा. पाठांतर मात्र आत्ताच बघा या ठिकाणी करून घ्या. बघा अवघ्या या ठिकाणी 2 तासाच्या आत मित्रांनो सर्व काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाठ झाले पाहिजे, कारण बघा TCSचे मित्रांनो बघा मोस्ट IMP प्रश्न आहेत. बघा मोस्ट IMP एकही प्रश्न बघा राहता कामा नाही, सर्व प्रश्न बघा पाठांतर बघा या 2 तासाच्या आत मित्रांनो झाले पाहिजेत. ओके, चौथा स्पाइस टेस्ट ऑफ इंडिया म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते, तर बघा स्पाइस टेस्ट ऑफ इंडिया म्हणून मित्रांनो कोणत्या ठिकाणी राज्याला ओळखलं जातं, तर बघा क्रमांक ड बघा, जे की केरळ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार बघा, जे की लक्षामध्ये तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, असू द्या. पुढे मंडल आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. ओके, तर बघा मित्रांनो मंडल आयोग जे मित्रांनो बघा या मंडल आयोगाची स्थापना या ठिकाणी कोणत्या वर्षी करण्यात आली, तर क्रमांक बघा 1979 या बघा मित्रांनो या वर्षी या ठिकाणी मंडल आयोगाची बघा मित्रांनो ठिकाणी स्थापना करण्यात आली होती बघा, जी की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे भारतातील सर्वात जास्त हत्ती कोणत्या राज्यात पाहायला मिळतात. बघा मित्रांनो आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त हत्ती या ठिकाणी कोणत्या राज्यात पाहायला मिळतात, तर बघा जे की क्रमांक ब कर्नाटक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे सातवा काय म्हणतो, तर कोणत्या परजीवी विषाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो, तर कोणत्या परजीवी बघा मित्रांनो विषाणूमुळे हिवताप म्हणजे बघा या ठिकाणी मलेरिया होतो, तर बघा जे की क्रमांक क प्लाझ्मोडियम मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार मित्रांनो प्लाझ्मोडियम बघा मित्रांनो या परजीवी विषाणूमुळे हिवताप हा मित्रांनो म्हणजेच काय मलेरिया मित्रांनो हा रोग होतो, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके, बघा मित्रांनो आपल्या या परीक्षेसाठी जर तुम्ही आपला अद्याप जर 2000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा जर तुम्ही बघा आणि काही या ठिकाणी खरेदी केला नसेल, अवश्य बघा हा आपला महाठोकळा तुम्ही खरेदी करा. खरेदी करण्यासाठी बघा 74 इथं लिहितो आपला नंबर बघा 7414 939007 हा आपला क्रमांक आहे मित्रांनो. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा. पे केली बघा स्क्रीनशॉट तुम्ही नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकून टाका. अवघ्या 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा बघा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके,
नंबर बघा 7414 939307 आपला क्रमांक. ओके. तर मित्रांनो बघा या महाटोकळ्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत मित्रांनो TCSनं रिपीट केलेले GK व करंट अफेअर्स बघा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी अभ्यासाला मिळणार मित्रांनो. म्हणून काय करा, अवश्य बघा आपला हा महाटोकळा बाय करून घ्या. ओके. पुढे 8वा काय म्हणतो, वरचा 7वा होता का, हा असू द्या. तर खालीलपैकी कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे. ओके. तर मित्रांनो बघा या चारीपैकी कोणतं तेल या ठिकाणी हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असं आहे. तर बघा जे की क्रमांक ड करडई मित्रांनो बघा हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. 9वा बघा, कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो किंवा कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी केला जातो, या प्रकारचा प्रश्न आहे. तर बघा जे की क्रमांक अ पोलाद बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार. बघा जे की मित्रांनो पोलाद या धातूचा बघा उपयोग टिकाऊ चुंबक तयारसाठी करण्यात येतो किंवा केला जातो, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. 10वा, कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डॅश डॅशवर अवलंबून असते. तर कोणतीही मित्रांनो बघा वस्तू हलवण्यासाठी ठिकाणी लागणारे बल हे वस्तूच्या कशावर अवलंबून असते, तर बघा जे की क्रमांक ब वस्तुमानावर अवलंबून असते. बरं, वस्तुमानावर. ओके. वजनावर नसतं, या ठिकाणी बरेच जण वजन म्हणतात. ओके. परंतु बघा वजन नाही, तर बघा क्रमांक बघा जे की ब वस्तुमान या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके. पाठांतर करा बरं, उगानी सांगू देऊ नका, पाठ करा म्हणून. ओके. 11वा, खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो. तर बघा खाद्यपदार्थामध्ये मित्रांनो खाण्याच्या सोड्याचा बघा जर सर्वाधिक वापर केला तर या ठिकाणी कोणत्या बघा जीवनसत्वाचा नाश होतो. तर बघा जे की क्रमांक अ बघा बघा या जीवनसत्वाचा मित्रांनो बघा या ठिकाणी खाण्याच्या सोड्यामध्ये खाण्याच्या सोड्याचा जर आपण या ठिकाणी जेवणाच्या कोणत्याही खाद्यपदार्थात जास्तीत जास्त वापर केला तर जी बघा क्रमांक अ जे की जीवनसत्व कचा बघा या ठिकाणी नाश होतो, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. 12वा, पाण्याचा गोठणबिंदू किती असतो. तर बघा पाण्याचा गोठणबिंदू या ठिकाणी किती असतो, तर जो की क्रमांक ब 0°C मित्रांनो बघा इतका या ठिकाणी पाण्याचा गोठणबिंदू असतो, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. बघा 13वा, काकडी किंवा टरबूज या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते किंवा किती आहे, या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर काकडी किंवा टरबूज मित्रांनो बघा या फळभाज्यांमध्ये एकूण पाण्याचं प्रमाण किती, तर बघा जे की क्रमांक 92% असतं, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. बघा 92% या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके. 14वा, अनार्य दोष परिहार समाजची स्थापना कोणी केली. अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना या ठिकाणी कोणी केली, तर बघा जे की क्रमांक ड गोपाळ बाबा वलंगकर यांनी मित्रांनो अनार्य दोष परिहार समाजाची बघा स्थापना या ठिकाणी केली होती, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके. क्रमांक ड गोपाळ बाबा वलंगकर असू द्या लक्षात सर्वांच्या. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार डॅश डॅश रोजी संपन्न झाला. ओके. तर महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये मित्रांनो बघा या पुणे करार कोणत्या दिवशी संपन्न झाला, तर बघा क्रमांक 24 सप्टेंबर 1932 रोजी मित्रांनो यांच्यामध्ये बघा पुणे करार संपन्न झाला होता, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके. किंवा या प्रकारचा बी प्रश्न विचारला जाऊ शकतो, पुणे करार कोणामध्ये झाला, तर बघा पुणे करार मित्रांनो कोणामध्ये झाला, तर महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. किंवा तारीख विचारली जाऊ शकते. ओके. असू द्या लक्षामध्ये. 16वा, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 मध्ये बघा येथे भरले होते. तर कुठे, तर बघा इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 मध्ये बघा डॅश येथे भरले होते. तर बघा जे की क्रमांक कोणतं, हा ब बघा फैजपूर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. बघा मित्रांनो इंडियन नॅशनल काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठे भरलं, तर मुंबई या ठिकाणी भरलं होतं. बघा लक्षात असू द्या मुंबई या ठिकाणी भरलं होतं, जे की बघा 1885 मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या मित्रांनो बघा पहिल्या या ठिकाणी अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते, लक्षात सर्वांना ठेवायचं. ओके. लहान बाबी आहेत बघा लक्षामध्ये बसतात. ओके. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी डॅश डॅश आहे. तर मित्रांनो बघा सविनय कायदेभंग चळवळीचा या ठिकाणी कालावधी कोणता आहे, तर बघा जो की क्रमांक 1930 ते 1934 बघा मित्रांनो हा या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी आहे, जो की लक्षात बघा तुम्हाला सर्वांना ठेवायचा आहे. ओके. पुढे
कोणत्या पंतप्रधानांचा मृत्यू पदावर असताना झाला नाही? तर मित्रांनो बघा या ठिकाणी कोणत्या पंतप्रधानांचा जो मित्रांनो बघा या ठिकाणी मृत्यू आहे मित्रांनो हा पदावर असताना झालेला नाही. तर बघा जो की क्रमांक ड राजीव गांधी. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे 19वा काय म्हणतो, तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता? बघा मित्रांनो महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा बघा सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर बघा क्रमांक या ठिकाणी अयोग्य राहील बघा, जे की पुणे मित्रांनो. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, बघा मित्रांनो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मित्रांनो पुणे हा बघा सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा आहे. पहिला विचारलं अहमदनगर आहे बघा, पहिला हा अहमदनगर आहे, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके, आणि लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील आपला सर्वात मोठा जिल्हा विचारला तर तो आहे बघा या ठिकाणी ठाणे. ओके, असू द्या लक्षात. या ठिकाणी बघा आपला प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक बघा पुणे हे असणार आहे, लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. ओके, 20वा जैन धर्माचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात आली आहे? तर जैन धर्माचे बघा पहिले तीर्थकर जे की भगवान ऋषभदेव यांचे 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली? तर बघा जे की क्रमांक ब बघा या ठिकाणी क पले परंतु बघा क्रमांक ब मांगी तुंगी बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, मांगी तुंगी. 21वा सुंबरान बघा सुंबरान हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे मित्रांनो? तर बघा या ठिकाणी सुंबरान हा जो मित्रांनो बघा शब्द आहे कोणत्या लोकनृत्याशी या ठिकाणी बघा संबंधित आहे? तर बघा जे की क्रमांक धनगर नृत्य मित्रांनो बघा या नृत्याशी या ठिकाणी सुंबरान हा जो शब्द आहे बघा या ठिकाणी संबंधित आहे बघा जे की क्रमांक या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे 22वा बघा 22वा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते आहे? तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठं स्टेडियम कोणतं? तर बघा जे की डॉक्टर DY पाटील स्टेडियम म्हणजे काय मित्रांनो बघा या ठिकाणी नवी मुंबई या ठिकाणी असणार आहे मित्रांनो हे स्टेडियम. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात मोठं स्टेडियम आहे जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं डॉक्टर DY पाटील स्टेडियम बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, लक्षात मध्ये तुम्हा सर्वांना बघा या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे 23वा काय म्हणतो, तर गोमती बघा गोमती पारधी भिल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? गोमती पारधी भिल या अनुसूचित जमाती खालीलपैकी कोणत्या प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये आढळतात? बघा क्रमांक धुळे या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, 24वा काय म्हणतो, नागासाकी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा नागासाकी हा जो बघा दिवस आहे हा या ठिकाणी कोणत्या दिवशी साजरी केला जातो? तर बघा जे की क्रमांक 9 ऑगस्ट रोजी मित्रांनो बघा या ठिकाणी साजरा केला जातो जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके, 9 ऑगस्ट रोजी बघा नागासाकी दिवस साजरा केला जातो. तर 6 ऑगस्ट रोजी बघा हिरोशिमा दिवस हा साजरा केला जातो, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा मित्रांनो 6 ऑगस्ट बघा 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेनं काय केलं होतं, जपानच्या हिरोशिमा या शहरावर बघा या ठिकाणी अणुबॉम्ब टाकलेला होता मित्रांनो. हिरोशिमा जपानच्या बघा 1945 रोजी बघा मित्रांनो 1945 रोजी किती 6 मार्च 1945 रोजी मित्रांनो जपानच्या हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने बॉम्ब टाकला होता. म्हणून मित्रांनो बघा 6 ऑगस्ट या रोजी बघा या ठिकाणी हिरोशिमा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि नागासाकी दिवस कधी तर 9 ऑगस्ट रोजी मित्रांनो बघा 9 ऑगस्ट 1945 रोजी बघा मित्रांनो नागासाकी या शहरावर अमेरिकेने बॉम्ब टाकून मित्रांनो हल्ला केला होता मित्रांनो. म्हणून काय या ठिकाणी नागासाकी दिवस हा 9 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो जो की बघा लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके, बघा यासोबतच बघा हिरोशिमा बघा या शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बचं नाव लिटल बॉय होतं. तर नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बचं नाव बघा फॅटमन होतं, जे की लक्षात मध्ये तुम्ही सर्वांना या ठिकाणी ठेवायचं. ओके, लिहून घ्या बघा लहान लहान बाबी आहेत परंतु खूप मोठ्या या ठिकाणी बघा प्रश्न असतात तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, सर्व बघा कोणताही प्रश्न या ठिकाणी राहता कामा नाही, सर्व प्रश्न बघा लिहून घ्या, लिहून घेऊन पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. ओके, शेवटचा काय म्हणतो, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल बघा बघा या ठिकाणी डेव्हलपमेंट या संस्थेचे या ठिकाणी मुख्यालय कोठे आहे? तर बघा जे की क्रमांक रोम
या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी आत्ताच्या आत्ता ठेवायचं. ओके मित्रांनो, बघा या ठिकाणी रोम जे की क्रमांक अ या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, तर बघा असू द्या लक्षामध्ये सर्व काय प्रश्न बघा 25च्या 25 मित्रांनो लिहून घ्या, पाठांतर मात्र शेवटपर्यंत करून घ्या. ओके, संपूर्ण प्रश्न, कारण मित्रांनो बघा TCS ना आतापर्यंत जेवढे काय बघा रिपीट केलेले प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत मित्रांनो. म्हणून काय करा, सर्व काय प्रश्न अवश्य पाठांतर करून घ्या. आणि जर आपला व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, प्रश्न कसे वाटले कमेंटमध्ये सांगून टाका. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत, नवीन प्रश्न आणि नवीन अशाच एका नवीन अपडेटसोबत. तर तोपर्यंत बघा, घ्या काळजी, करा अभ्यास.